नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक होळकर GS, ॲटोमोबाईल टेक्नॉलॉजी विभाग आणि एकांत एज्युकेशन सोसायटीचे तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय बारामती. आपण मागील तासाला इयत्ता 12वी पेपर नंबर 1 ऑटोमोटिव्ह व्हेकल टेक्नॉलॉजी या विषयामधील लेसन नंबर 3 ड्राईव्ह लाईनची माहिती घेतली. आज आपण त्या पुढील लेसन तो म्हणजे रियल ॲक्सल व डिफरन्शियल याबद्दलची माहिती पाहणार आहोत. सुरुवातीला पहिल्या तासाला आपण ट्रान्समिशन सिस्टीमची लेआउट डायग्राम याबद्दल माहिती घेतली. ट्रान्समिशन सिस्टीमची लेआउट डायग्राम म्हणजे की इंजिनमध्ये तयार झालेली शक्ती किंवा पॉवर ही पाठीमागील चाकांपर्यंत कशा प्रकारे पोहोचवली जाते याबद्दलची आपण थोडक्यात माहिती घेतली होती. इंजिनमध्ये तयार झालेली पॉवर प्रथम क्लचमध्ये येते, क्लचमधून गिअरबॉक्समध्ये जाते, गिअरबॉक्समधून ती पॉवर युनिव्हर्सल जॉईंट आणि प्रॉपेलर शाफ्ट द्वारा डिफरन्शियल पर्यंत पोहोचवली जाते आणि मग या डिफरन्शियल कडून ती पॉवर ॲक्सल द्वारा दोन्ही चाकांना संक्रमित केली जाते. तर आज आपण या डिफरन्शियल आणि रियल ॲक्सल याबद्दलची माहिती पाहणार आहोत. ट्रान्समिशन सिस्टीममध्ये गिअरबॉक्स, युनिव्हर्सल जॉईंट व प्रॉपेलर शाफ्ट मार्फत आलेली इंजिनची शक्ती डिफरन्शियल असेंब्लीमधील फायनल ड्राईव्ह मार्फत रियल ॲक्सल आणि नंतर चाकांना दिली जाते. आता फायनल ड्राईव्ह मध्ये पिनियन गिअर व क्राउन व्हील यांचा समावेश होतो. प्रोपेलर शाफ्टला आलेली शक्ती डिफरन्शियल द्वारे काटकोनात दिशा बदलून ती रियल ॲक्सलला व त्या ॲक्सलवर असलेल्या मागल चाकांना दिली जाते आणि म्हणून या पाठात आपण डिफरन्शियल आणि रियल ॲक्सल यांचा सविस्तर अभ्यास करणार आहोत. सुरुवातीला आपण रियल ॲक्सल बद्दलची माहिती पाहणार आहोत. आता रियल ॲक्सल हा गाडीच्या मागच्या भागात चॅसिसला स्प्रिंगद्वारे फिट केलेला असतो. रियल ॲक्सल किंवा मागील आस हा या ट्रान्समिशन पद्धतीचा शेवटचा घटक आहे. प्रॉपेलर शाफ्ट कडून आलेल्या शक्तीचे या डिफरन्शियल मध्ये विभाजन होऊन ती शक्ती या रियल ॲक्सल द्वारे चाकांना दिली जाते आणि या रियल ॲक्सलच्या मध्यभागी डिफरन्शियल व दोन्ही बाजूंना ही ब्रेक असेंब्ली या ठिकाणी फिट केलेली असते. ही गोल जी चकती आहे त्याला आपण बॅकिंग प्लेट म्हणतो आणि याच्यावरती ब्रेक शू, व्हील सिलेंडर याचं त्या ठिकाणी फिटिंग केलं जातं. तर आपण सर्वात प्रथम या रियल ॲक्सलचं कार्य समजावून घेऊया. रियल ॲक्सल कुठं असतो पहा. हे डिफरन्शियल हाऊसिंग आहे, हा डिफरन्शियल आहे, ही पोकळ नळी आहे आणि या पोकळ नळीच्या आतमध्ये ॲक्सल बसवलेले असतात. ह्या बाजूला हाफ शाफ्ट असतो आणि या बाजूला दुसरा हाफ शाफ्ट असतो. तर आपण हे जे ॲक्सल आतमध्ये दिलेले आहेत आणि ते मग त्याच्यावरती ॲक्सलच्या या टोकावरती हब बसतो आणि या हबवरती ब्रेक ड्रम आणि नंतर त्याच्यावरती चाक बसवलेलं असतं. तर हे जे ॲक्सल ह्याच्या आतमध्ये आहे, ह्या रियल ॲक्सलचं कार्य आपण सुरुवातीला पाहूया. या रियल ॲक्सलचं पहिलं काम आहे की हा गाडीचे पूर्ण वजन उचलतो. दुसरं कार्य आहे प्रोपेलर शाफ्ट कडून आलेली शक्ती 90 डिग्रीत विभागून चाकांना देतो. म्हणजे पहा, पॉवर इकडून अशी येते आणि अशी जाते, म्हणजे हा जो अँगल आहे हा 90 डिग्री जवळजवळ.
किती काटकोनामध्ये. तर अशा प्रकारे प्रोपेलर शाफ्ट कडून आलेली पॉवर ही 90 डिग्री मध्ये चाकांपर्यंत पोहोचवण्याचं काम या रियल ऍक्सल कडून सुद्धा होत असतं. त्यानंतर मागील चाकांवरील ब्रेक यंत्रणा वाहून नेणे, म्हणजे हा जो रियल ऍक्सल आहे त्याच्यावरती ही ब्रेक असेंब्ली त्या ठिकाणी फिट केलेली असते दोन्ही बाजूला. हे ब्रेक असेंब्ली वाहून नेण्याचं किंवा ब्रेक यंत्रणा वाहून नेण्याचं काम सुद्धा या रियल ऍक्सल हाऊसिंग कडून त्या ठिकाणी केलं जातं. गाडी वळत असताना मागील दोन्ही चाकामध्ये गती बदल करणे, त्याचप्रमाणे प्रोपेलर शाफ्ट कडून आलेली शक्ती चाकांना वाढवून देण्याचं काम सुद्धा या रियल ऍक्सल कडून त्या ठिकाणी होत असतं. आपण रियल ऍक्सलचे त्या ठिकाणी प्रकार पाहणार आहोत. हे रियल ऍक्सलचे प्रकार आहेत. पहिला ऍक्सल जो आहे त्याला आपण लाईव्ह ऍक्सल म्हणतो आणि दुसरा जो प्रकार आहे तो डेड ऍक्सल असं म्हणतो. आता रियल ऍक्सलचे दोन प्रकार आहेत, एक लाईव्ह ऍक्सल आणि दुसरा डेड ऍक्सल. आता लाईव्ह ऍक्सल कशाला म्हणतात आणि डेड ऍक्सल कशाला म्हणतात? प्रथम आपण लाईव्ह ऍक्सलची माहिती घेऊया. जे ऍक्सल चाकाबरोबर फिरत असतात त्यास लाईव्ह ऍक्सल असे म्हणतात आणि जे ऍक्सल चाकाबरोबर फिरत नाहीत त्याला डेड ऍक्सल असं म्हणतात. सध्याच्या आधुनिक गाड्यांमध्ये बहुतेक मागील ऍक्सल हे लाईव्ह ऍक्सल वापरले जातात, म्हणजे ते चाकाबरोबर काय होत असतात, फिरत असतात. आणि जर गाडी फ्रंट व्हील ड्राईव्ह असेल, जर गाडी फ्रंट व्हील ड्राईव्ह असेल तर पुढील ऍक्सल हे काय असतात, लाईव्ह असतात आणि मागील ऍक्सल डेड असतात. आता लाईव्ह ऍक्सलचे जे चाकाबरोबर ऍक्सल फिरत असतात त्याला आपण काय म्हणतो, लाईव्ह ऍक्सल. आता ह्या लाईव्ह ऍक्सलचे दोन प्रकार पडतात, एक रिजिड ऍक्सल आणि दुसरा फ्लेक्झिबल ऍक्सल. हे दोन्ही ऍक्सल या ठिकाणी आकृतीमध्ये त्या ठिकाणी दाखवलेले आहे. आता हा रिजिड ऍक्सल शाफ्ट म्हणजे काय, तर भारतीय बनावटीच्या सर्व गाड्यांमध्ये या प्रकारचा ऍक्सल असतो. या ऍक्सल शाफ्टचे दोन पीस हे त्याच्या टोकावर असणाऱ्या स्प्लाइन्सच्या सहाय्याने या डिफरन्शियल मधील सनगिअरच्या स्प्लाइन्स मध्ये बसतात. म्हणजे ह्या शाफ्टला इथं स्प्लाइन्स असतात, याही शाफ्टला स्प्लाइन्स असतात आणि या डिफरन्शियल मधला जो सनगिअर आहे त्याच्या स्प्लाइन्स मध्ये ह्या ऍक्सल शाफ्टचे दोन्ही बाजूचे स्प्लाइन्स काय होतात, बसतात. आणि मग ऍक्सलच्या दुसऱ्या टोकावरती व्हील हब बसतो किंवा मोठ्या गाड्यांमध्ये ऍक्सलच या फ्लॅंजच्या माध्यमातून या हब वरती फिट होत असतो. ठीक आहे. त्यानंतर दुसरा जो ऍक्सल आहे तो आपण फ्लेक्झिबल ऍक्सल असं म्हणतो. त्याची ही आकृती तुमच्या स्क्रीनवरती आहे. आता या रिजिड ऍक्सल आणि फ्लेक्झिबल ऍक्सल मध्ये काय फरक आहे पहा. आता जेव्हा ड्राईव्ह व्हील स्वतंत्रपणे आधारलेली असते, म्हणजे जर त्या मोटार गाडीच्या चाकावरती इंडिपेंडंट सस्पेन्शन सिस्टीम दिली असेल किंवा प्रत्येक चाकाची हालचाल ही स्वतंत्र होत असेल किंवा रियर इंजिन रियर व्हील ड्राईव्ह किंवा फ्रंट इंजिन फ्रंट व्हील ड्राईव्ह. आता रियर इंजिन रियर व्हील ड्राईव्ह म्हणजे की इंजिन हे मोटार गाडीच्या पाठीमागे बसवलेलं असतं आणि पाठीमागच्या चाकांना फक्त ड्राईव्ह दिला जातो. आणि फ्रंट इंजिन फ्रंट व्हील ड्राईव्ह म्हणजे काय, तर इंजिन हे मोटार गाडीच्या पुढील बाजूस बसवलेलं असतं आणि पुढच्या चाकांना काय केला जातो, ड्राईव्ह दिला जातो. तर अशी रचना ज्या ठिकाणी असते अशा वाहनामध्ये हा फ्लेक्झिबल ऍक्सल त्या ठिकाणी वापरलेला आपल्याला दिसून येतो. आता यामध्ये या डिफरन्शियल मधून दोन्ही बाजूने बाहेर आलेल्या आउटपुट शाफ्टला, म्हणजे डिफरन्शियल मधून एक शाफ्ट बाहेर आलाय, हिथून एक दुसरा शाफ्ट बाहेर आला आहे. ठीक आहे. तर या डिफरन्शियल मधून दोन्ही बाजूने बाहेर आलेल्या आउटपुट शाफ्टला या युनिव्हर्सल जॉईंट द्वारा हे ऍक्सल त्या ठिकाणी जोडले जातात व ड्राईव्ह ऍक्सलच्या दुसऱ्या टोकावरती मग हब
व्हील हब असतो आणि दोन्ही चाके या सस्पेन्शनच्या वेळेस स्वतंत्रपणे त्या ठिकाणी वर खाली हालचाल करू शकतात. लक्षात आलं सगळ्यांच्या? तर अशा प्रकारे या फ्लेक्झिबल ॲक्सेलचं त्या ठिकाणी कार्य चालतं. बऱ्याच वेळा आपण रिक्षामध्ये वगैरे सुद्धा ही पाठीमागच्या बाजूला अशा प्रकारची रचना पाहतो. त्यामुळं या युनिव्हर्सल जॉईंटनं हे ॲक्सल या ठिकाणी जोडल्यामुळं हे चाक स्वतंत्ररित्या वर खाली होऊ शकतं. कारण युनिव्हर्सल जॉईंटचं काम आहे, आपण मागील चाकामध्ये पाहिलेलं आहे, मागील तासामध्ये, की कोणत्याही अँगलमध्ये पॉवर ट्रान्समिट करण्याचं काम या युनिव्हर्सल जॉईंटकडून केलं जातं. त्यानंतर पुढचे जे आपण ह्या रिअल ॲक्सलचे मुख्य भाग कोणते कोणते आहेत, तर केसिंग, या रिअल ॲक्सलचे मुख्य जे भाग आहेत ते म्हणजे हे पहा शेवटी स्क्रीनच्या दिसतं आहे, केसिंग, डिफरन्शियल, व्हील हब व ॲक्सल. आता याच्यामध्ये केसिंग म्हणजे काय, तर हे जे संपूर्ण बाहेरची बाजूची दिसते तुम्हाला गोल नळी, त्याला केसिंग असं म्हणतो. आता हेच केसिंग आपण मागील आकृतीमध्ये दाखवलं होतं. हे केसिंग आहे पहा, हे रिअल ॲक्सल केसिंग संपूर्ण, आणि मग ह्याच्या आतमध्ये ते ॲक्सल बसवलेले असतात. हे रिअल ॲक्सल हाऊसिंग किंवा केसिंग. तर ह्या रिअल ॲक्सलचे मगाशी केसिंगचे 3 मुख्य भाग पडतात. हे म्हणजे हे केसिंग, दुसरं डिफरन्शियल आणि तिसरं व्हील हब आणि ॲक्सल. ॲक्सल आतल्या बाजूला आहे आणि हा व्हील हब. क्लिअर? त्यानंतर हे जे रिअल ॲक्सल केसिंग आपण मगाशी बघितलं, त्याचे 2 प्रकार आहेत. आता रिअल ॲक्सल केसिंगलाच डिफरन्शियल हाऊसिंग किंवा ॲक्सल हाऊसिंग असेही म्हणतात. आणि हे कास्ट आयर्नचे स्टीलचे पोकळ असे तयार केलेले असून याच्या दोन्ही टोकावर हबच्या साहाय्यानं चाकं बसवलेली असतात आणि त्यामुळे गाडीच्या संपूर्ण वजनाला लिपस्प्रिंग मार्फत या ॲक्सल हाऊसिंगचा काय होतो, आधार मिळतो. गाडी रस्त्यावर चालत असताना चाकावर येणारा फोर्स, साइड थ्रस्ट म्हणजे बाजूने येणारा धक्का, काही प्रमाणात रोड शॉक्स व त्यापासून होणारा पिरगळणारा जोर, तसेच ब्रेकिंग इफेक्ट व गाडीचे वजन या ॲक्सल हाऊसिंगला त्या ठिकाणी सहन करावे लागते. हे पहा ॲक्सल हाऊसिंगची ही ॲक्च्युअल आकृती तुम्हाला दिसेल आणि या ठिकाणी लिपस्प्रिंग बसवण्याची सोय असते. ह्याला लिपस्प्रिंग पॅड इथं फिट केलेले असतात आणि याच्यावरती लिपस्प्रिंग त्या ठिकाणी फिट करण्याची सोय असते किंवा या ठिकाणी शॉक ॲब्सॉर्बर फिट करण्याची सुद्धा या ठिकाणी सोय केलेली असते. आणि अशा प्रकारे हाच हे रिअल ॲक्सल हाऊसिंग आणि याच्यावरच ही डिफरन्शियल बसवण्याची काय केलेली असते, सोय केलेली असते. हे नट बोल्ट तुम्हाला दिसत आहेत. तर अशा प्रकारे या ॲक्सल केसिंगचं कार्य आपण आता पाहिलं. आता ह्या ॲक्सल केसिंगचे जे 2 प्रकार आहेत, एक बेंजो टाईप आणि दुसरं स्प्लिट टाईप. आता हे पहिलं जे ॲक्सल केसिंग आहे हे बेंजो टाईप आहे. आता या प्रकारच्या केसिंग सध्याच्या बहुतेक गाड्यांवरती दिसून येते. हे केसिंग कास्ट स्टील पासून किंवा प्रेस स्टील पासून एकाच भागात तयार केलेलं असतं. याच्या टोकावर स्टील स्लीव म्हणजे इथं स्टील स्लीव त्या ठिकाणी बसवलेले असतात. केसिंग ट्यूबच्या वरील बाजूस लिप स्प्रिंग बसवण्यासाठी स्प्रिंग पॅडची सोय केलेली असते. मगाशी आपण आकृतीमध्ये पाहिलं स्प्रिंग पॅड, तुम्हाला पाहिजे तर मी पुन्हा दाखवेल. हे स्प्रिंग पॅड दिसतंय, हे स्प्रिंग पॅड दोन्ही बाजूस त्या ठिकाणी दिसतंय. तर या लिप स्प्रिंग फिट करण्याची सोय सुद्धा ह्या ॲक्सल केसिंग वरती त्या ठिकाणी केलेली असते. केसिंगच्या एका बाजूने पिनियन बसते व दुसऱ्या बाजूने इन्स्पेक्शन कव्हर दिलेले असते. म्हणजे हे पहा, हे ॲक्सल एका बाजूने हे पिनियन बसतंय, ठीक आहे,
आणि काही डिफरन्शियल मध्ये पाठीमागच्या बाजूला इकडे इन्स्पेक्शन कव्हर दिलेलं असतं. काही गाड्यांमध्ये काही वेळेस दिलेलं नसतं, पण काही गाड्यांमध्ये दिलेलं असतं. आता हे इन्स्पेक्शन कव्हर देण्याचं कारण असं की जर आपल्याला या डिफरन्शियल मध्ये काही दुरुस्ती करायची असेल तर ह्या पाठीमागचे नटबोल्ट काय काय लावावं लागतात आपल्याला खोलून, हे संपूर्ण डिफरन्शियल असेंब्ली खोलून बाहेर काढण्यापेक्षा इथं जागेवरच बसून आपल्याला या डिफरन्शियल मधली दुरुस्ती करता येते. म्हणून इन्स्पेक्शन कव्हर या पाठीमागच्या बाजूला त्या ठिकाणी बसवलेलं असतं. आता इन्स्पेक्शनच्या कव्हरच्या बाजूने क्राउन असेंब्ली बाहेर काढता येते किंवा आपल्याला तो बॅकलॅश सेट करता येऊ शकतो. आणि त्यामुळं रिपेअरिंग करताना संपूर्ण केसिंग काढण्याची आवश्यकता पडत नाही आणि त्यामुळं रिपेअरिंग काय होतं, सुलभ होऊ शकतं. हा प्रकार जास्त करून आपल्या भारतीय बनावटीच्या गाड्यांवरती आपल्याला पाहावयास मिळतो. आता ह्या ऍक्सल केसिंगचा जो दुसरा प्रकार आहे तो म्हणजे स्प्लिट टाइप ऍक्सल केसिंग. त्याची आकृती तुमच्या स्क्रीनवरती दिसते आहे. या प्रकारचे हाऊसिंग किंवा केसिंग 2 किंवा 3 भागामध्ये विभागले जाते. हे भाग एकमेकांना हे नटबोल्टनं, इथं तुम्हाला नटबोल्ट दिसतायत, ठीक आहे. नटबोल्टच्या सहाय्याने पक्के जोडलेले असतात. डिफरन्शियल युनिटचे रिपेअरिंग करण्याच्या वेळेस संपूर्ण हाऊसिंग ऍक्सल सह खोलावे लागते. समजा तुम्हाला काय डिफरन्शियल मधली दुरुस्ती करायची असेल तर तुम्हाला हे पण सगळे नटबोल्ट खोलावे लागतात, इकडचेही नटबोल्ट खोलावे लागतात, हे सगळं ऍक्सल हाऊसिंग बाजूला घ्यावं लागतं आणि मग तुम्हाला त्या डिफरन्शियलची दुरुस्ती त्या ठिकाणी करता येऊ शकते. आणि त्यामुळं हे फार त्रासदायक आहे आणि त्यामुळे सध्याच्या गाड्यांवरती अशा प्रकारचं ऍक्सल केसिंग फारसं वापरात नाही. आता आपण ऍक्सलचे प्रकार पाहणार आहोत, रिजिड ऍक्सलचे प्रकार. आता रिजिड ऍक्सलचे प्रकार हे ऍक्सल वापरण्याची पद्धत, त्याचप्रमाणे त्या ऍक्सलवर चाक जोडण्याची पद्धत आणि त्या ऍक्सलवर येणारे वजन यावर अवलंबून असते. आणि यावरून या रिजिड रियल ऍक्सलचे 3 प्रकार पडतात. एक सेमी फ्लोटिंग ऍक्सल, दुसरा 3/4 फ्लोटिंग ऍक्सल आणि तिसरा जो आहे तो फुल फ्लोटिंग ऍक्सल. आता पहिला जो प्रकार आपण पाहणार आहे तो म्हणजे सेमी फ्लोटिंग ऍक्सल. आकृती नीट समजावून घ्या, अत्यंत साधी आणि सोपी आहे. या ठिकाणी पहा, या आकृतीमध्ये हा ऍक्सल शाफ्ट दिसतो आहे, ठीक आहे. आता ह्या ऍक्सल शाफ्टचं एक टोक त्या स्प्लाइन्सच्या माध्यमातून डिफरन्शियल मधल्या सन गिअर मध्ये बसतं आणि ह्या दुसऱ्या टोकावरती हब आणि मग त्याच्यावरती तुम्हाला चाक बसवण्याची सोय केलेली असते. आता हा जो ऍक्सल शाफ्ट आहे हा कुठं वापरला जातो आणि ह्याचं कार्य काय आहे, तर ज्यावेळी ऍक्सल हा शक्ती संक्रमण करणे म्हणजेच डिफरन्शियल कडून येणारी पॉवर ही चाकांना पोहोचवणे म्हणजे शक्ती संक्रमण करणे, त्याचप्रमाणे गाडीचे वजन पेलून धरणे व चाकावर पडणारा बाजूचा दाब, त्याला आपण स्रायथस्ट म्हणतो, तो सहन करणे, अशी तीनही कामे पार पाडतो तेव्हा त्यास सेमी फ्लोटिंग ऍक्सल असंही म्हणतात. या प्रकारचे ऍक्सल हलक्या वाहनावरती वापरतात. मग ह्या ऍक्सलचं मगाशी सांगितल्याप्रमाणे एक टोक हे डिफरन्शियल सन गिअर मध्ये स्प्लाइन्सच्या माध्यमातून बसतं, तर दुसऱ्या टोकावर या कीच्या माध्यमातून व्हील हब फिट होतो आणि बाहेरील बाजूने आधारासाठी या ऍक्सल केसिंग वरती बेरिंग दिलेलं असतं. हे पहा, ऍक्सल केसिंगची ट्यूब ही आहे आणि आतमध्ये ऍक्सल शाफ्ट बसतो. आता ऍक्सल शाफ्टचं एक टोक आधारासाठी डिफरन्शियलच्या सन गिअर मध्ये बसलेलं आहे आणि हे ऍक्सल शाफ्टच्या दुसऱ्या टोकाला आधार देण्यासाठी एक बेरिंग दिलेली असते आणि ही बेरिंग ह्या ऍक्सल केसिंगच्या आतमध्ये बसलेली असते. तर अशा प्रकारे हा सेमी फ्लोटिंग ऍक्सल 3 प्रकारची कामं करतो. एक पॉवर ट्रान्समिशन करतो, दुसरा साइड थ्रस्ट टर्न करतो आणि तिसरं गाडीचे वजन त्या ठिकाणी वाहून नेण्याचं काम करतो.
तर अशी ही तीनही प्रकारची कामं जो ऍक्सेल करतो त्याला सेमी फ्लोटिंग ऍक्सेल असं म्हणतात. आणि अशा प्रकारचा ऍक्सेल शक्यतो लाईट ड्युटी व्हेकल्स मध्ये त्या ठिकाणी म्हणजे कारमध्ये वगैरे तुम्हाला या प्रकारचा ऍक्सेल पाहावयास मिळतो. ठीक आहे. त्यानंतर ऍक्सेल रिजिड ऍक्सेलचा जो दुसरा प्रकार आहे तो 3/4 फ्लोटिंग ऍक्सेल. आता या ठिकाणी सुद्धा पहा, पहिल्या आकृतीमध्ये तुम्हाला दिसेल की ह्या ऍक्सेल शाफ्ट वरती बेरिंग दिलेले आहे, दिसते ही बेरिंग, आणि ही बेरिंग ह्या ऍक्सेल केसिंगच्या आतमध्ये, क्लिअर. आणि दुसरी जी आता आपण प्रकार बघणार आहे ही बेरिंग ऍक्सेल केसिंगच्या वर आहे, क्लिअर. ऍक्सेल शाफ्ट हा ऍक्सेल केसिंग मध्ये बसवलेला आहे. त्याचं एक टोक डिफरन्शियल मधील सनगियरच्या स्प्लाइन्स मध्ये बसलेला आहे आणि दुसऱ्या टोकावरती या कीच्या साह्यानं हब फिट होतो आणि या हब वरती चाक फिट करण्याची सोय असते. पण ज्यावेळी रिअल ऍक्सेल हा फक्त शक्ती संक्रमणाचं काम करतो व बाजूचा दाब सहन करतो, म्हणजे अशी दोनच कामं करतो, तेव्हा त्यास 3/4 फ्लोटिंग ऍक्सेल असं म्हणतात. या ऍक्सेलचे एक टोक मगाशी सांगितल्याप्रमाणे डिफरन्शियल युनिटच्या सनगिअरमध्ये बसते, तर दुसऱ्या टोकावरती व्हील हब बसतो आणि बाजूचा दाब सहन करण्यासाठी ही बेरिंग त्या ठिकाणी दिलेली असते आणि ही बेरिंग ह्या ऍक्सेल केसिंगच्या वरच्या बाजूला असते, क्लिअर. आणि मग त्याच्यावरती तो हब बसतो. तर अशा प्रकारे हा 3/4 फ्लोटिंग मध्ये ऍक्सेल फक्त पॉवर ट्रान्समिशनचं काम करतो, त्याचप्रमाणे बाजूचा दाब सहन करतो. एवढी दोनच कामं हा 3/4 फ्लोटिंग ऍक्सेल करतो. आणि पहिला जो ऍक्सेल आपण पाहिलाय तो 3 प्रकारची कामं करतो: सेमी फ्लोटिंग, पॉवर ट्रान्समिशन करणे, बाजूचा येणारा धक्का सहन करणे, त्याचप्रमाणे गाडीचं वजन पेलून धरण्याचं काम सुद्धा या सेमी फ्लोटिंग ऍक्सेल कडून केलं जातं. त्यानंतर तिसरा प्रकारचा जो आहे फुल फ्लोटिंग ऍक्सेल. आता याच्यामध्ये बेरिंग ही ऍक्सेल शाफ्ट वर न देता ती सुद्धा कुठं दिलेली आहे, ऍक्सेल केसिंग वरती, आणि 2 बेरिंग दिलेल्या आहेत. पहा, ही पहिली बेरिंग आणि ही दुसरी बेरिंग, क्लिअर. इथं तुम्हाला 4 दिसत आहेत, पण हा कट सेक्शन आहे, हे ऍक्च्युअली एकच बेरिंग आहे आणि ही दुसरी बेरिंग आहे. ठीक आहे. तर हा ऍक्सेल फक्त पॉवर ट्रान्समिशनचं काम करतो. त्याच्या एका टोकावर असणाऱ्या स्प्लाइन्सद्वारा सन गिअर बसतो इकडं, व दुसऱ्या टोकावर या फ्लॅंजद्वारे, फ्लॅंजवर छिद्र असून तो हब स्टडवर नटाच्या साह्यानं फिट होतो. म्हणजे ही जी फ्लॅंज आहे ह्या फ्लॅंजला नट दोन्ही बाजूला होल्स असतात आणि तो या हबला या नटबोल्टच्या माध्यमातून हा ऍक्सेल या दुसऱ्या टोकाला त्या ठिकाणी फिट होतो. डिफरन्शियल हाऊसिंग ट्यूबच्या बाहेरील टोकावर, म्हणजे इथं बाहेरील टोकावर ह्या टेपर रोलर बेरिंगच्या साह्याने हब फिट होतो. मात्र ह्या टेपर रोलर बेरिंग किती आहे? 2, क्लिअर. व त्या हबवरती मग चाके त्या ठिकाणी काय केलेले जातात? फिट केले जातात. इथं चाके फिट केले जातात या हबवरती, आणि त्यामुळं गाडीचे पूर्ण वजन ह्या ऍक्सेल हाऊसिंग वरती येतं, क्लिअर. ह्या दोन्ही टेपर रोलर बेरिंग असतात आणि त्या बाहेर येऊ नयेत म्हणून या ऍक्सेल केसिंग वरती थ्रेड दिलेले असतात आणि त्याच्यावरती हे 2 लॉक नट दिलेले असतात आणि त्यामुळं तुमचा हब बाहेर येऊ शकत नाही. मग या हब वरती चाक बसवलेलं असतं आणि ह्या बेरिंग ज्या आहेत ह्या ऍक्सेल केसिंगवर आलेल्या असल्यामुळं गाडीचं संपूर्ण वजन हे ऍक्सेल केसिंग वरती येतं. आणि हा फुल फ्लोटिंग ऍक्सेल फक्त एकच काम करतो, तो म्हणजे पॉवर ट्रान्समिशनचं काम करत असतो. आणि या प्रकारचा ऍक्सेल हा ऍक्सेल शाफ्ट हा चाक न काढता बाहेर काढता येतो व
अशा प्रकारचा ऍक्सल हेवी ड्युटी गाड्यांवरती म्हणजे ट्रकवरती तुम्हाला अशा प्रकारचा ऍक्सल वापरलेला दिसून येतो. आता हे जे मागील ऍक्सल आहेत, ह्या मागील ऍक्सलला कोणते कोणते भार सहन करावे लागतात? तर वाहनाच्या मागील भागांचं संपूर्ण वजन त्यांना सहन करावं लागतं. वळण घेताना येणारा बाजूचा धक्का किंवा त्याला साइड थ्रस्ट म्हणतो, तो सहन करणे. ड्रायव्हिंग टॉर्क आणि टॉर्क रिॲक्शन याला तोंड द्यावं लागतं. तर अशा प्रकारे आपण या ॲक्सलची माहिती पाहिलेली आहे. या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.